मेला मीठ आणि हळद लावून असंच त्याला उकडायला ठेवलेलं आहे. पाणी वगैरे काही टाकलेलं नाही आहे, त्याचंच पाणी सुटते. आता मी याच्यावरती ताट ठेवणार आहे झाकून. हे असं पाणी टाकणार आहे 1 ग्लास आणि याला असं 10 मिनिटं ठेवते. असं आणि सुकलेलं आहे माझ्या. हे बघा, हे असं झालेलं आहे. आता हे कसं बनवायचं ते बघूया आपण. तेल टाकलेलं आहे मी 3 ते 4 माप आहे. हा एक कांदा टाकते, एक तेजपत्ता आहे, कट लसूण टाकते, भाजून घेते. असंच किती तर ते वाटणची रेसिपी तुम्ही बघू शकता, तिथे माझ्या चॅनलवरती आहे. वाटणामध्ये फक्त बदल थोडासा आहे, याच्यामध्ये खसखस टाकलेली आहे वाटते वेळेस. वाटण माझं भाजत आलेलं आहे. आता मसाला ॲड करते. जिरा पावडर 1 चिंच मसाला 1 चम्मच. मीठ उकडताना टाकलं होतं म्हणून मीठ आता मी कमी टाकते. धनिया पावडर, धना पावडर, हळद मी त्याच्यामध्ये टाकली होती. आता थोडंसं हळद टाकते व्यवस्थित. मिरची पावडर टाकून देते. हा माझा तिखट मसाला आहे, 3 चम्मच टाकलेले टाकून दिलेले आहे. आता मी मिक्स करते. मी उकळलेलं पाणी टाकलेलं आहे. अजून याला कमीत कमी अर्धा तास लागेल शिजण्यासाठी, म्हणून मी याच्यामध्ये पाणी टाकणारच आहे, पण थोड्या वेळाने टाकणार आहे.